Okay, very, very warm welcome all of you. Very good evening. ओके, ठीक आहे. कॉन्शियस मॅनिफेस्टेशन ह्या टॉपिकमध्ये आपल्या सेशन्समध्ये ह्या क्लासेसमध्ये आपण सध्या पार्ट 2 सुरू केलेला आहे, जो आहे आपला माइंड मास्टरी. आणि माइंड मास्टरीमध्ये आपण शिकत आहे की आपलं माइंड ते कशा प्रकारे परसिव्ह करते, इन्फॉर्मेशन कशा प्रकारे मेमोराइज करतात, कॉन्शियस आणि सबकॉन्शियस लर्निंग काय असते याबद्दल आपण समजून घेतलं. आज आपला एक टॉपिक आहे राईट अँकरिंग. राईट अँकरिंग तुम्हाला करता येऊ किंवा नाही येऊ, कमीत कमी आपण बॅड अँकरिंग हे टाळली पाहिजे. हळूहळू प्रॅक्टिस होता होता राईट अँकरिंग कशी करायची हे सुद्धा तुम्हाला कळून जाईल. तर बघा, विषय काय आहे. अँकरिंगचा अर्थ तुमच्या एक लक्षात आलेला असेल. अँकरिंग म्हणजे काय असते एनएलपीच्या भाषेमध्ये. त्याला आपण एक प्रकारे ट्रिगरिंग म्हणू शकतो. ठीक आहे, त्या अँकरिंग ह्या शब्दाला आपण ट्रिगरिंग हा शब्द लावू. आणि हा शब्द वापरला जाते हिप्नोटिझम मध्ये. हे खूप पॉवरफुली वापरले जाते. तुमच्या लक्षात येईल, जेव्हा एखाद्या व्यक्तीला हिप्नोटाइज केल्या जाते, त्याच्या माइंडमध्ये अलग अलग प्रकारची अँकरिंग केली जाते. उदाहरणार्थ, त्याला व्हिसल हा साऊंड किंवा एखादा पर्टिक्युलर वर्ड त्याच्या एखाद्या पर्टिक्युलर इमोशनच्या सोबत कनेक्ट करून दिला जातो. त्यानंतर एखादं चित्र किंवा एखादा सिम्बॉल ही त्याची मे बी नेक्स्ट ट्रिगरिंग राहू शकते. थर्ड ट्रिगरिंग एखादा हँड साईन असू शकतो, एखादा कलर असू शकतो. अशा प्रकारे अलग अलग प्रकारची ट्रिगरिंग देऊन त्या व्यक्तीला रेडी केल्या जाते. तो भर चौकात, भर बाजारात जरी असला आणि त्यांनी जर ते पर्टिक्युलर रिदम मध्ये जर ती व्हिसल साऊंड ऐकला, सडनली त्याची इमोशन पॉपअप होतात. त्यानंतर जर त्यांनी एखादा सिंबल बघितला आणि तो सुद्धा रेडी आहे, म्हणजे त्या मार्केट प्लेसमध्ये एखाद्या व्यक्तीला एखादी टी शर्ट घालून पाठवले जाईल, जसे त्याचे इमोशन ऍक्टिव्हेट झाले, जसं त्यांनी ते सिंबल बघितला, सेकंड अँकरिंग ऍक्टिव्हेट झाली. त्यानंतर एखादा टच आणि एखादा वर्ड, जशी त्याची सेकंड इमोशन ऍक्टिव्हेट झालं, अनदर अँकरिंग ऍक्टिव्हेट झाली. तुरंत एखादा व्यक्ती येणार, त्याला धक्का मारून देईल आणि एक रॉंग काइंड ऑफ वर्ड त्याच्या समोर बोलून दिला जाईल. ही थर्ड अँकरिंग त्याच्यासोबत करून ठेवली होती, थर्ड ट्रिगरिंग करून ठेवलेली होती. जसं ते ट्रिगर झालं, तिसऱ्या प्रकारची अँकरिंग त्याच्यासोबत करून ठेवल्या गेली आहे. आता हा व्यक्ती सडनली अचानक कोणी एखाद्या व्यक्तीची गच्ची पकडणार आणि मरेपर्यंत सोडणार नाही. त्याला काहीच माहिती त्यांनी काय केलं. डीप हिप्नोटिझम मध्ये आवाज
माझा आवाज येत आहे का? की कटलं सगळं? नाही नाही येत आहे. क्लिअर आहे. येतोय येतोय. ओके, चला, ठीक आहे. अँकरिंग आणि ट्रिगरिंग ही दोन एकामेकाशी को रिलेटेड आहे. अँकरिंगचा अर्थ काय झाला? एक कमांड देणे. अँकर काय करतो? बोलतो. विशिष्ट प्रकारे बोलतो. आणि ज्या प्रकारे तो व्यक्त होत आहे किंवा ज्या प्रकारे तो कमांड देत आहे त्यानुसार ती पब्लिक किंवा तो स्टेज परफॉर्म करतो किंवा वर्क करतो किंवा रिस्पॉन्स देतो, है ना? त्याला म्हटलं जाते अँकरिंग. ट्रिगरिंग काय आहे? बटन जी तुमच्या अँकरिंगला ऍक्टिव्हेट किंवा क्लोज करू शकते. जवळपास आपलं होल जीवन हे ट्रिगरिंग आणि अँकरिंग मध्ये चालत आहे. आता मी जेव्हा बोलताना तुमच्या लक्षात येईल रॉंग काइंड ऑफ ट्रिगर आणि अँकरिंग आपल्या लाईफमध्ये ऑटोमॅटिकली कशी आपण करून ठेवली. ठीक आहे. त्याच्या अगोदर राईट काइंड ऑफ अँकरिंग म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगून देतो, मग आपलं उदाहरण आपले चालत राहील. अँकरिंग पुन्हा तेच जे आपले सेन्सेस आहे त्या होल सेन्सेसला आपण यूज करून ती पर्टिक्युलर अँकरिंग आपल्या माइंडमध्ये आपण सेट करू शकतो. व्हिज्युअल अँकरिंग असते, ऑडिओ अँकरिंग असते, कायनेस्थेटिक मध्ये टच किंवा फिलिंग्सची अँकरिंग असते, स्मेल असते, टेस्ट सुद्धा राहू शकते. अँकरिंगचा आता अर्थ काय आहे? अँकरिंग म्हणजे तुम्हाला ती गोष्ट त्या ट्रिगरिंगवर आठवणे, ती झाली अँकरिंग. आता याला राईट अँकरिंग म्हणजे काय? उदाहरणार्थ आजपासून 10 दिवसानंतर एखाद्याचा पेपर आहे आणि तो काय म्हणत आहे, समजा तो माझ्या जवळ आला, मला काय म्हणत आहे, सर मला खूप भीती वाटत आहे, मी फार नर्वस फील करतो. बरं का बरं, अभ्यास झाला नाही? नाही, अभ्यास पूर्ण झालेला आहे पण मला भीती वाटत आहे. कशाची? तर मी मे बी फेल होणार. कसली पण भीती असू शकते त्याच्या आतमध्ये. आता अशा मोमेंटमध्ये बरं तुला ही भीती केव्हा वाटते? जेव्हा मी पेपर लिहायला जातो ना, बस तेव्हाच माझ्या मनामध्ये ही भीती येते. जर मी पेपर नाही लिहू शकलो तर, मला मार्क कमी मिळाले तर, तो फ्युचरमध्ये जात आहे, आता फिअर मध्ये जात आहे. म्हणजे एक गोष्ट लक्षात आली का पेपर लिहिण्या अगोदर त्याला ते सिम्पटम्स ऍक्टिव्हेट होत आहे. आता त्याला मी कोणत्या प्रकारची अँकरिंग करून देईल त्याच्या माइंडमध्ये? त्याला म्हणेल की तू एक काम कर, तुझ्या लाईफ मधले हॅपी मोमेंट तू आठव. आणि ही तेव्हा केव्हा त्याला म्हणेल ही गोष्ट? एक तर त्याला मी अशा वेळेस बोलवणार जेव्हा तो फिअरलेस आहे, जेव्हा तो थॉटलेस आहे, त्याच्या मनामध्ये कोणतीही गोष्ट नाही आहे. एक तर मी तो टाइम चूज करेल जेव्हा त्याचा माइंड ऑलरेडी पॉझिटिव्ह स्टेटमध्ये आहे. नसेल तर त्याला मी काहीतरी प्रयत्न करून पॉझिटिव्ह स्टेटमध्ये घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे, हा पहिला पॉईंट. जेव्हा मला असं वाटलं की त्याचं माइंडसेट हे पॉझिटिव्ह व्हायला लागलेलं आहे किंवा पॉझिटिव्ह स्टेटमध्ये आता कन्वर्ट झालेलं आहे, आता सेकंड पॉईंट, त्याला म्हणणार की तू तुझ्या लाईफमध्ये आजपर्यंत जितक्याही परीक्षा दिल्या, एखादा असा मोमेंट तू आठव, तू फुल कॉन्फिडन्स मध्ये होता, फिअरलेस होता, तू बस गेला आणि बस धड 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 पेपर लिहिणे सुरू करून दिलं आणि त्या एक्झाम मध्ये आउट ऑफ आउट 100%, जवळपास 99% पर्यंत तू 98% पर्यंत सगळ्यात जबरदस्त तू परफॉर्मन्स दिला. काही झालं आहे? तू पण हो हो झालेला आहे, झालेला आहे. रिमेंबर, ती होल स्टोरी त्याच्या तोंडातून मी वदवून घेणार.
असं झालं तसं झालं, मग असं केलं तसं केलं. मी त्यांना म्हणलं त्या दिवशी काय झालं होतं नेमकं. तो म्हणणार की त्या दिवशी मी खूप खुश होतो. त्या दिवशी मी काहीतरी माझ्या घरी प्रोग्राम झालं होतं, सेलिब्रेशन होतं. आणि त्या सेलिब्रेशनमुळे मी खूप एन्जॉय केला, की मी कुठेतरी पिकनिकला गेलो होतो. मला आठवतो प्रसंग. तो जेव्हा आठवणार, मी त्याला काय म्हणणार, ओके, यू आर ऑन द राइट मोमेंट. तू आता फुल कॉन्फिडंट आहे. तू खूप पॉझिटिव्ह आहे. तुझ्या मनाची अवस्था खूप आनंदी आहे. आणि अशा वेळेस तू जो काही अभ्यास केलेला आहे तो तुला 100% जसाचा तसा आठवणार. आणि मे बी तुला ते सुद्धा आठवणार जे तुला लक्षात पण नाहीये, पण तुझ्या नजरेने ते वाचलेलं आहे किंवा तुझ्या कानाने ते ऐकलेलं आहे. त्या गोष्टी सुद्धा तुला ऑन द मोमेंट पेपर लिहिताना आठवणार. तू आता एक काम कर, तुझ्या डाव्या हाताचा अंगठा 3 वेळा प्रेस कर. आणि हाऊ यू फील? तर ग्रेट. ओके. पुन्हा श्वास घे. 10 वेळा श्वास घे. पुन्हा बघ. तू कधी जीवनात खूप जास्त कॉन्फिडंट होता, कधी खुश होता, त्याच्या मागचे रिझन काय होते, त्यावेळेस तुझी मनाची अवस्था काय होती, तुला फील काय होत होतं, काय तू त्यावेळेस काही विशेष टेस्ट केली होती, जसं काही केक खाल्ला होता, तुझा आवडता पदार्थ खाल्ला होता किंवा कधी चॉकलेट. पण हो सर, मला असं आठवते त्यावेळेस आमचं सेलिब्रेशन होतं आणि आम्ही सगळ्यांनी कॅडबरी खाल्ली होती. ओके. म्हणजे मला टेस्ट सुद्धा मिळाली त्याची. मी म्हणणार ठीक आहे, तू जेव्हाही आता एक्झाम द्यायला जाशील, तू आता एक काम करशील, सोबत एक कॅडबरी घेऊन जाशील. आणि कॅडबरी खात असताना तुला काय करायचं आहे, डाव्या हाताचा अंगठा 3 वेळा दाबायचा आहे. 3 वेळा लांब खोल श्वास घेशील आणि कॅडबरी खाशील. आणि इन्स्टंटली तू पुन्हा ते कॉन्फिडन्स, तुझं हॅपीनेस, तुझं कॉन्सन्ट्रेशन तुझं अवेक होऊन जाईल. पुन्हा त्याला मी शांत करणार, रिलॅक्स करायला लावणार, पुन्हा अँकरिंग करणार आणि म्हणणार की पुन्हा तो अंगठा दाब. आणि आता त्याला काय म्हणेल मी, तुझ्याकडे आता 10 दिवस आहे मेन एक्झामला जाण्यासाठी. जेव्हा जेव्हा तू ऍज अ टेस्ट पेपर घरी रिव्हिजन म्हणून तू सॉल्व्ह करणं सुरू करशील, तेव्हा तेव्हा प्रत्येक पेपरच्या अगोदर तू 10 वेळा डीप ब्रिदिंग करणार, चॉकलेट खाणार आणि या थंबला तू प्रेस करणार. बस तू इतकंच कर आणि पेपर लिहायला सुरुवात कर. आता काय केलं, थंबला, त्याच्या चॉकलेटला मी ट्रिगर म्हणून यूज केला. त्याच्या ब्रेथला मी शांत केलं. ऑटोमॅटिकली फिअरलेस, अनकॉन्फिडन्स, स्ट्रेसवाले त्याचं पूर्ण सिम्पटम्स डाऊन झाले. तो सध्या शांत अवस्थेमध्ये आहे. आणि त्याला हे माहित आहे, जेव्हा मी चॉकलेट खाल्लं होतं तो मोमेंट कोणता होता, सेलिब्रेशन. आणि जेव्हा त्याने हे बोट दाबलं तेव्हा तो मोमेंट कोणता होता, जेव्हा त्यांनी पेपरमध्ये आउट ऑफ मार्क घेतले होते. जसं त्यांनी ती चॉकलेट खाल्ली रे खाल्ली आणि ह्या थंब प्रेस केला, तुरंत त्याच्या माइंडमध्ये ट्रिगरिंग होणार. त्यावेळेस माझा कॉन्फिडन्स तो होता. आणि जस्ट तो कॉन्फिडन्स घेऊन तो एंट्री करणार आणि पेपर लिहिणे सुरू. आता तो दिवसातून 4 टेस्ट पेपर देत आहे समजा उदाहरणार्थ, तर तो 4 वेळा ही प्रॅक्टिस करत आहे. त्याला स्वतःला कळून देईल की जितकं जितकं तो हे ट्राय करत आहे तितकं तितकं तिचं रिमेंबरिंग स्ट्रॉंग होत आहे आणि त्यांनी वाचलेलं सगळं काही आठवत आहे. ही असते राईट अँकरिंग. तर ज्याही गोष्टीमध्ये तुम्हाला त्रास होत आहे जीवनामध्ये, त्या मोमेंटमध्ये तुम्ही हा विचार करा की सेम सिच्युएशन मध्ये जर मी हॅपी असतो तर काय मी हेच परफॉर्मन्स दिलं असतं.
काय मी अशाच प्रकारे वागलो असतो? काय मी अशाच प्रकारे माझं परफॉर्मन्स दिलं असतं? आन्सर तर नाही. म्हणजे सध्या माझं लो परफॉर्मन्सची जी मुख्य बाब आहे ती काय आहे? माझं निगेटिव्ह माइंडसेट, ते माझं स्ट्रेस, टेन्शन, फिअर जे काही असेल ते. आता मला पुन्हा समजा माझं वर्क मी करत आहे, मला जॉब आहे आणि मला खूप स्ट्रेस येत आहे, मला खूप ते करण्याच्या पलीकडे जाते, सहन करण्याच्या पलीकडे. मी स्वतःला प्रश्न विचारणार, जर मी या अवस्थेमध्ये खूप आनंदी असतो तर नक्कीच मी चांगला परफॉर्मन्स दिला असता. आता जेव्हा जेव्हा मी त्या वर्किंग टेबलवर आहे आणि मला स्ट्रेस जाणवणार, मी अशी काहीतरी अँकरिंग करेल की बघा, पास्टमध्ये तुम्ही तोच जॉब करत असताना त्याच वर्किंग टेबलवर बेस्ट ऑफ बेस्ट हाय लेवलचा परफॉर्मन्स कधी दिला आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सगळ्यात जास्त खुश केव्हा होते. ह्या दोन्ही गोष्टी मी ट्रिगर करणार एखाद्या हँड साईन सोबत, एखाद्या सिम्बल सोबत, एखाद्या चित्रासोबत, एखाद्या स्मेल सोबत, एखाद्या परफ्यूम सोबत, एखाद्या टेस्ट सोबत. आणि जसे हे पॉइंट अँकर झाले, तो व्यक्ती त्या मोमेंटमध्ये जाईल जिथे तो खूप खुश होता आणि त्याने स्ट्रॉंग परफॉर्मन्स दिलं होतं त्याच्या कामामध्ये. आणि तुरंत तुम्ही बघणार, विदिन अ 5 मिनिट तो व्यक्ती सेम त्याच अवस्थेत गेलेला राहील जेव्हा त्याने बेस्ट ऑफ बेस्ट परफॉर्मन्स दिलं होतं. म्हणून जेव्हा ही अफर्मेशन कसे काम करते लक्षात घ्या. अफर्मेशन, गोलबुक आणि विजन बोर्ड हे आहे राईट काइंड ऑफ अँकरिंग. जसं तुमच्या समोर तुम्ही विजन बोर्ड बनवलेला आहे आणि विजन बोर्डवर तुम्ही एक एक असा सक्सेस झालेला व्यक्तीचा फोटो लावलेला आहे किंवा स्वतःचाच तुम्ही एक असा फोटो काढलेला आहे, दोन्ही हात वर करून एन्जॉय करताना सेलिब्रेशनचा. आणि त्याच्या खाली लिहिलं, आय एम द बेस्ट, आय एम सक्सेसफुल. ठीक आहे, हे एक दोन तुम्ही वाक्य लिहिले. एखादी ट्रॉफी, एखादा कार, एखादं घर, असं काहीतरी तुमच्या सराउंडिंग मध्ये तुम्ही 4-5 फोटो लावून दिले. एखादं दिल, हार्टचा आकार, त्याच्यामध्ये प्लस म्हणजे हेल्थ चांगली आहे, पॉवरचं सिम्बॉल टाकून दिलं, एक ट्रॉफी टाकून दिली विनर, कार ठेवली, घर ठेवलं, एक रिलेशनशिप, हजबंड वाईफ आणि एक बाळाचा फोटो, असं एक असे छोटे छोटे फॅमिली फोटो तुम्ही असं पुरं रेडी केला. आता तुम्ही काय केलं, स्वतःला काय होतं, मी लुझर आहे, माझ्या जीवनात मी काहीच करू शकलो नाही, माझं काहीच चांगलं होत नाही. सडनली मी तुम्हाला म्हणणार की बघा, तुम्ही तुमच्या लाईफमध्ये कधी सक्सेस एन्जॉय केला, कधी तर तुम्हाला लहानपणापासून आजपर्यंत तुम्ही एखादी ट्रॉफी जिंकली असेल, एखादी कॉम्पिटिशन जिंकलेला असाल, त्यावेळेस तुमचा कॉन्फिडन्स हाय लेवलचा होता, तुम्ही खूप खुश होते आणि तुम्हाला असं वाटलं की येस, आय एम द विनर, आय एम द बेस्ट. हो सर, झालं होतं. लहानपणी 5व्या वर्गात असताना मी ते चमच्यावर लिंबू ठेवून चालण्याची शर्यतमध्ये मी फर्स्ट आलो होतो आणि पूर्ण शाळा हारली होती, फक्त मीच एकटा विनर होतो. अच्छा, ओके. मेमरी मी काय केली, विनरची ट्रिगर केली. मी त्याला म्हणे, काय तू त्यावेळेस स्वतःला बेस्ट मध्ये होता? येस सर, आय एम द बेस्ट. मीच एकटा बेस्ट होतो, बाकी सगळे फेल होते. यस, यू आर सक्सेसफुल. ऑल होल स्कूल इज फेल्युअर, ओनली यू आर सक्सेसफुल. यू आर द बेस्ट इन दिस स्पोर्ट म्हणा किंवा त्या कॉम्पिटिशन मध्ये तो बेस्ट होता. येस सर, मी बेस्ट होतो. बेस्ट आणि सक्सेसफुल हे दोन शब्द मी काय केले, अँकर करून दिले. आय एम द बेस्ट, आय एम द सक्सेसफुल. आणि त्याला एखादं काही ह्या अफर्मेशन सोबत एखादा मी त्याला स्प्रे देऊन दिला, अत्तर देऊन दिला, दिस इज अ विनर्स, रॉयल स्टॅग, ऑफिसर चॉईस, येतात ना ब्रँड. काय आहे हे सगळं अँकरिंग. काही लेना देणं नाही बरं ऑफिसर चॉईस हा शब्द वापरण्याचा, पण ते तुमच्या मेंटॅलिटीला ट्रिगर करत आहे, अँकरिंग करत आहे. अशा प्रकारे त्याला म्हटलं की हे हे परफ्यूम आहे,
हे विनरचं परफ्यूम आहे, हे सक्सेसफुलचं परफ्यूम आहे. हे एक ब्रेसलेट आहे, हे ज्याच्या हातात असते, की हा एक धागा मी बांधून दिला तुला, हा ज्याच्या हातात असेल, ही अंगठी ज्याच्या हातात असेल, तो वन ऑफ द बेस्ट पर्सन आहे. आता काय होणार, हा व्यक्ती जेव्हाही टेन्शन मध्ये जाईल, डिप्रेशन मध्ये जाईल, स्वतःला गिल्टी फील करेल, सडनली याला ही अंगठी दिसणार आणि म्हणा, अरे सरांनी सांगितलं होतं ज्याच्याकडे ही अंगठी आहे तो सक्सेसफुल आहे. तुरंत त्याची नजर गेली त्या भिंतीवर आणि तो बघत आहे की यस, सक्सेसफुल पर्सन, त्याच्या आजूबाजूला छोटे छोटे चित्र, त्यांनी सगळं काही अचीव्ह केलेलं आहे. आणि तुरंत तिथे एक वाक्य दिसलं, आय एम द बेस्ट, आय एम द सक्सेसफुल. या तीनही गोष्टीमध्ये त्याची मी अँकरिंग करून दिली, जी त्यांनी ऑलरेडी अचीव्ह केलेलं आहे पास्ट मध्ये. तुरंत हे अलाइनमेंट आल्याबरोबर त्याची इमोशन्स, त्याच्या फिलिंग्स त्याच लेवलवर जातील जेव्हा तो सक्सेसफुल होता. आणि राईट मोमेंट मध्ये तो त्या एनर्जीला घेऊन 5 मिनिट 10 मिनिट अफर्मेशन करेल, आय एम द बेस्ट, आय एम द सक्सेसफुल, आय एम द बेस्ट, आय एम द सक्सेसफुल, आय एम द बेस्ट, आय एम द सक्सेसफुल, आय एम द बेस्ट, आय एम द सक्सेसफुल. आणि तुरंत त्याचं माइंडसेट चेंज. याला म्हटलं जाते, जे आपल्या कालच्या सकाळच्या सेशन मध्ये जो शेवटची लाईन होती, तुमची मेमरी काय आहे, ट्रेन आहे की अनट्रेन आहे. आणि ट्रेन आणि अनट्रेन कशावरून कळेल, राईट काइंड ऑफ अँकरिंग तुम्ही केलेली आहे की नाही. म्हणजे आपण काय करत आहे, माइंड मास्टरी मध्ये तुमच्या माइंडला ट्रेनिंग कशी द्यायची हे शिकत आहे. मागे मी तुम्हाला सांगितलं होतं की एखादा अँकरिंग कशी असते. जसं एखादं लहानचं बाळ आहे, ते एक उदाहरण मी मागे दिलेलं आहे, की त्या बाळाला लघवी करणं शिकवायचं आहे तुम्हाला. आता बाळ आहे, ते काहीच कळत नाही, पण तुम्हाला इतकं कळते की तो नेमका जेव्हा झोपेतून उठते, तो 2 मिनिट 4 मिनिट टाइम घेते, त्याच्यानंतर लघवी करते. तो इन्स्टंट लघवी नाही करत. हा, एखादा जर असा बाळ आहे की तो लघवी केल्यानंतरच उठते, त्याचा विषय झाला काय, त्याला शिकवणं थोडं कठीण आहे आता. पण ते जर तुमच्या नोटीस मध्ये आलं, तर तुम्ही त्याला काय करताय, उचलून एखाद्या विशेष स्पॉटवर नेऊन ठेवत आहे, उभं करत आहे. बरोबर 4 ते 5 मिनिटांनंतर त्याला लघवी येईल. पुन्हा तुम्ही घेऊन गेले, तुम्ही डेली करताय तेच काम. त्याच्यासोबत तुम्ही असा साऊंड पण त्याला देऊन दिला, ट्रिगरिंग. आता काय होणार, तो बाळ जसा उठून त्या जागेवर गेला, अचानक त्या जागेवर त्याची रिमेंबरिंग ऑन होऊन जाईल लघवी करण्याची. येत जरी नसेल, तुम्ही आवाज जसा काढला, सेकंड ट्रिगरिंग. पहिली ट्रिगरिंग ते हे की तुम्ही त्याचा पॅन्ट काढला. दुसरी ट्रिगरिंग, त्या पहिली ट्रिगरिंग त्या जागेवर तुम्ही घेऊन गेले, दुसरी ट्रिगरिंग पॅन्ट काढला, तिसरी ट्रिगरिंग तुम्ही आवाज केला. तीनही गोष्टी मिळून त्याची एक अँकरिंग ऍक्टिव्हेट झाली. आता लघवी करायचा टाइम आला. अशा प्रकारे आपण हळूहळू लहान मुलाला शिकवत जातो. रॉंग काइंड ऑफ अँकरिंग काय आहे, त्याला तुम्ही पाडण्याचा सुशी करू देत आहे, केल्यानंतरही तुम्ही त्याला रागवत नाही, टॉर्चर करत नाही, काहीतरी पेन देत नाही, त्याला असं वाटतं की हेच बरोबर आहे, तो तसाच वागत जाईल. आपल्या जीवनामध्ये रॉंग काइंड ऑफ अँकरिंग आपण कशा कशा केल्या. माझा डावा डोळा जर फळकला म्हणजे आज काहीतरी नुकसान होणार आहे, हे तुम्हाला कसं कळलं, की माझं जर डाव्या डोळ्याने फडफड फडफड केलं, आज काहीतरी वाईट होईल. माझा जर उजवा हात खाजवला, माझ्याकडे पैसे येणार, डावा हात खाजवला तर पैसे जाणार.
हे कोणी सांगितलं? कशाशी काहीच संबंध नाही आहे. डोळ्याचं पापणीचं केस जर तुटलं आणि मी हातावर ठेवून जर फूक मारून विष मागितली, किंवा आकाशात तारा तुटताना दिसला तेव्हा मी डोळे बंद करून जर विष मागितली, ते पूर्ण होते. कोणी सांगितलं आणि कोणाची विष पूर्ण होताना पाहिलं आपण? ह्या सगळ्या गोष्टी काय आहे? जर मांजर माझ्या समोरून आडवी गेली तर माझं नुकसान होणार. कोणी सांगितलं? झोपीत जर मला स्वप्नामध्ये साप दिसले म्हणजे मला गुप्तधन मिळणार. कोणी सांगितलं? एखाद्या व्यक्तीला स्वप्नामध्ये मरण दिसते, तो एखाद्या गुरु महाराज पाशी कोणाजवळ जाते, तो म्हणते की अरे सर गुरुजी असं असं झालं. ते कधी अरे वा चांगलं झालं, मरण दिसलं म्हणजे तुझं संकट टळलं, तुला दीर्घायुष्य भेटलं. कोण सांगितलं? खूप साऱ्या खूप साऱ्या शुद्ध शाकाहारी लोकांना फणस म्हणजे मटण आणि सोयाबीनची वडी म्हणजे चिकन वाटते. हे अनुभव घेतले का नाही घेतले तुम्ही? जुन्या पुराण्या बाया तुम्ही बघा. कोण करून दिलं हे ट्रिगर तुम्हाला? काही लोक गाईच्या दुधाला दूध म्हणतात, काही लोक गाईच्या दुधाला रक्त म्हणतात. खरी गोष्ट तर रक्तापासूनच दूध बनलं. ट्रिगरिंग कोण करून दिलं की गाईचं दूध हे दूध आहे किंवा रक्त नाही? तरल पदार्थ काहीतरी रक्तातूनच क्रिएट झाले असेल ना. जसं डोळ्यातून पाणी येते, आसू येते, थूक येते, तसंच काहीतरी ते रक्ताचं लिक्विड फॉर्मेशन झालं, त्या लिक्विड फॉर्मेशनचं दुधामध्ये कन्व्हर्जन झालं. म्हणजे हे अशा प्रकारची ट्रिगरिंग तुम्हाला कोणी करून दिली? की बरोबर 11 वाजले म्हणजे मला जेवणाचा टाइम झाला. कोणी सांगितलं? अशी कशी 11च वाजता भूक लागते? म्हणजे इथे खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत, आपण कधीतरी कळत न कळत स्वतःच्या माइंडला त्या सिच्युएशन सोबत कोरिलेट केलं. उदाहरणार्थ फणस. कधीतरी तुम्ही मटणाला बघितलं आहे, कापताना तुकडे होताना त्याचं आकार, त्याचं स्ट्रक्चर बघितलं आहे, आणि कुठेतरी तुम्ही त्या निगेटिव्ह मेमरीला तुम्ही त्या फणसासोबत कनेक्ट केलं. आता जेव्हा जेव्हा तुम्ही फणस बघता तेव्हा तुम्हाला ती भाजी दिसत नाही फणस, तुम्हाला ते डायरेक्ट मटण दिसते. तुम्ही काय केलं? अँकरिंग केली. ट्रिगर कोण आहे? फणस. त्याला बघितल्यावर तुम्ही ट्रिगर झाले. अँकरिंग काय आहे? हे मटण आहे. मटण मी खात नाही म्हणून मी फणस खाणार नाही. याच्यापेक्षा खतरनाक शब्द सांगू का? वाईट पण आहे, बेकार वाटन तुम्हाला ऐकायला पण. किती लोकांनी ताकाच्या बेसनाला डॅश 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 समजलं आहे? ताकाच्या बेसनाला लूज मोशन झालेलं समजलं आहे.
कितीतरी लोक बेसन खात नाही. कारण की जेव्हा जेव्हा त्यांना बेसन दिसते, त्यांना भलत्याच गोष्टीची आठवण येते. खातच नाही. अरे उलट्या करते लोक, ओकायला देते. खात नाही म्हणजे खात नाही. म्हणा आता, कोण करून दिली अँकरिंग? सांगा, कोण करून दिली ट्रिगरिंग? काहीतरी असं गोष्ट आपल्यासोबत झालेली आहे, ज्याला आपण अननोईंगली रॉंग वेनी कनेक्ट करून ठेवलं. अशाच प्रकारे फेल्युअर, बिमारी, अपयश, दुःख, पीडा, नो मनी अट्रॅक्शन किंवा मनी लॉस, रिलेशनशिपमध्ये गोडवा नसणे किंवा चांगला पार्टनर अट्रॅक्ट न करणे, ह्या सगळ्या तुमच्या मनाच्या अँकरिंग आहे. आणि ह्या अँकरिंग आपण इतक्या करून ठेवलेल्या आहेत, छोट्या 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 लेवलवर, की तुम्हाला तुमचं सुद्धा कळत नाही की एक्झॅक्टली म्हणजे माझी लाईफ मी स्वतः चालवत आहे, एक हिप्नोटिक अवस्थेमध्ये हे सगळे अँकरिंग किंवा हे ट्रिगर्स मला चालवत आहे. तुम्हाला कोणी सांगितलं की लाल रंग दिसला म्हणजे ते डेंजरच असते? कुठेतरी हे ट्रिगर करून दिलेलं आहे. का? कारण की लाल रंग बघितल्यानंतर तुमच्या आतमध्ये फिअरफुल, स्ट्रेसफुल, एक नकारात्मक भावना निर्माण होतात. प्रत्येक वेळेस प्रत्येक व्यक्तीला चेक केला गेला की लाल रंग बघितल्यानंतर तुझ्या मनामध्ये कोणते इमोशन आले. तो प्रत्येक वेळेस सांगते फिअरफुल, स्ट्रेसफुल, धोकादायक. त्याच रंगाला ऍज अ ट्रिगर म्हणून तुमच्या समोर वापरल्या जाते आता. पीसफुल, शांत, निवांत कधी वाटते? जेव्हा तुम्ही ग्रीनरी बघता. दिस इज द कलर ऑफ सेफ्टी. म्हणून ग्रीन कलर वापरला गेला सिग्नल मध्ये. लाल कलर वापरलाय थांबा. काय आहे हे? अँकरिंग. तो कलर दिसल्याबरोबर तुम्हाला ती गोष्ट आठवते की यस, मला आता थांबणे आहे. तुम्हाला कोणीच बोललं नाही थांबा म्हणून, पण तुमचं मन म्हणते की थांबा. ग्रीन दिसला की निघा. दिस इज नोन ॲज अ अँकरिंग. आता तुम्ही बघा, तुम्ही किती जागेवर अँकरिंग करून ठेवलेली आहे. आणि राईट काइंड ऑफ अँकरिंग पेक्षा नकारात्मक अँकरिंग तुम्ही किती करून ठेवली. आणि त्या अँकरिंगला तुम्ही रिपीट किती करता ॲज अ अफर्मेशन. म्हणजे डोळा फडकला हा मे बी थोड्या वेळसाठी असेल. तुम्ही दिवसभर, 2 दिवस, 3 दिवस तुम्ही त्याचं कीर्तन चालवलं. अरे आज माझा डोळा लपलपला, सतत लपलप लपलप करत आहे. काहीतरी नुकसान होणार, काहीतरी वाईट बातमी येणार आहे, काहीतरी वाईट बातमी येणार आहे. आता काहीतरी वाईट बातमी, काहीतरी वाईट बातमी करता करता तुम्ही इतक्या 100 वेळा ही गोष्ट बोलून दिली की तुम्ही खरोखर नकारात्मक गोष्ट स्वतःकडे अट्रॅक्ट करून घेत आहे. तुम्ही उजव्या हाताचा पंजा खाजवला म्हणून तुमच्याकडे पैसा येणार आहे, आज माझ्याकडे पैसा येणार आहे, आज माझ्याकडे पैसा येणार आहे, आज माझ्याकडे पैसा येणार आहे, इतकं अफर्मेशन करून घेतलं दिवसभरात की खरोखर संध्याकाळ होता आता काहीतरी गुड न्यूज तुम्हाला मिळाली. घराच्या वरती कावडा बसला बरोबर, तुम्ही म्हणता की कोणीतरी येणार आहे, कोणीतरी येणार आहे, कोणीतरी येणार आहे. इतकं अफर्मेशन केलं की कोणी ना कोणी तुमच्या घरी येऊन टपकणार. तो शेजारचा कसा येणार पण येईल तुमच्या घरी. आणि तुमच्या मध्ये हेच फिअर आहे की आज माझ्या घरी कोणी नाही आलं पाहिजे. ज्या दिवशी तुमच्या डोक्यात ही गोष्ट फिरली, आज माझ्या घरी कोणीही आलेलं मला जमणार नाही, आज मला एक स्पेसिफिक प्रोग्राम करायचा आहे, मला साधना करायची आहे, मला एक लेक्चर अटेंड करायचं आहे. फिअर ऑलरेडी आहे मनामध्ये. आणि नेमका कावडा बसला घरावर येऊन. कावडा बसला म्हणजे कोणीतरी पाहुणा घरी येणार. बस ट्रिगर झालं. आता दिवसभर 2 गोष्टी चालत आहे. मला क्लास करायचा आहे, कोणीतरी आलं नाही पाहिजे. मला क्लास करायचा आहे, क्लास मला
आज माझा क्लास सुटला नाही पाहिजे, कोणीतरी घरी येणार आहे, कोणीतरी आलं नाही पाहिजे, मला माझा क्लास करायचा आहे. जर कोणी आलं तर माझा क्लास मिस होणार. घरी कोणी आलं नाही पाहिजे. बस 4-5 वाक्य दिवसभर चालत आहे. नेमका जेव्हा क्लास राहील 5-10 मिनिटात कोणीतरी टपकणार, बरोबर तुमचा अर्धा ते 1 तास खाईल, तुमचा क्लास गेला. कोणी अट्रॅक्ट केलं त्या व्यक्तीला? आपणच केलं. कशाद्वारे? अफर्मेशनच्या द्वारे. अफर्मेशन कसे क्रिएट झाले? त्या कावड्यासोबत तुम्ही अँकरिंग करून ठेवली होती त्या वाक्याची. अशा प्रकारे आपण किती साऱ्या अँकरिंग करून ठेवलेल्या. आता हे तुम्हाला नोट डाऊन करणे आहे, की असे बिलीफ, रॉंग काइंड ऑफ बिलीफ तुम्ही किती क्रिएट करून ठेवले लाईफमध्ये. आणि जर काही विचित्र प्रकारचे बिलीफ तुम्ही क्रिएट केलेले असतील तर स्वतःला समजावून सांगणे आहे, हे काहीही नाही आहे, जस्ट अँकरिंग आहे. मांजर समोरून गेली म्हणजे काहीतरी अपशकुन आहे, हे काहीच नसते. हे तुमचं अँकरिंग आहे. कुठून क्रिएट झाली? काहीतरी तुम्ही 4 लोकांसोबत होताना ती घटना बघितली. त्या 4 लोकांचं ते वाक्य बघितलं, ऐकलं, मनामध्ये सेट झालं. आणि आता जेव्हा ती मांजर गेली, तुम्ही इतकं स्ट्रॉंगली अफर्मेशन करताय, आज काहीतरी वाईट होणार आहे, आज काहीतरी वाईट होणार आहे, आज काहीतरी वाईट होणार आहे, आणि नक्कीच वाईट होते तुमच्यासोबत. का? कारण की तुम्ही स्वतः ती अँकरिंग करून ठेवली, की माझ्यासोबत आज वाईट झालंच पाहिजे. बिचाऱ्या मांजरीचा काहीही दोष नाही. आपलंच अफर्मेशन सिद्ध होते. आणि त्यावेळेस तुमचे इमोशन इतके स्ट्रॉंगली ऍक्टिव्हेट असतात की पॉवरफुल एनर्जी तिथे जाऊन इम्पॅक्ट करते. म्हणून मॅनिफेस्टेशन मध्ये इमोशन आणि फिलिंग सगळ्यात जास्त महत्वाचे आहे. हे नकारात्मक अँकरिंग मध्ये जितके इमोशन पॉपअप होते ना पॉवरफुली, तितके इमोशन राईट काइंड ऑफ अँकरिंग मध्ये होत नाही. म्हणून राईट काइंड ऑफ अँकरिंग मध्ये तुम्हाला ते इमोशन पकडणे असते पास्ट मधले, जेव्हा तुमच्या लाईफमध्ये काहीतरी चांगलं झालं. शुगर बिलकुल शूट होत नाही, बीपी बिलकुल वाढत नाही. तुम्ही काय म्हणता, मला टेन्शन आलं, आता वाढणार. वाढायची नसते तरी पण वाढून जाते, तुम्ही तो शब्द वापरल्यामुळे. तुम्ही जसं म्हटलं, अरे यार आज वर्कलोड खूप आहे, वर्कलोड जास्त झालं ना, माझी शुगर हाय होते. कारण नसताना शुगर हाय करून राहिले तुम्ही, बीपी हाय करत आहे. कशामुळे? वर्कलोडमुळे. वर्कलोड मिळाला का अजूनपर्यंत? तर नाही. त्याला तुम्ही उलटही करू शकले असते. जितकं जितकं मला वर्कलोड मिळते तितकं तितकं माझी शुगर नॉर्मल होते. पण असं होताना आपण बघितलं नाही. जेव्हा जेव्हा शुगर वाढली तेव्हा तेव्हा एक तर वर्कलोड आलं, जेव्हा जेव्हा वर्कलोड आलं तेव्हा तेव्हा शुगर वाढली. त्या दोघांचे ट्रिगरिंग आणि अँकरिंग सोबत झालं. तर तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला ते मोमेंट त्या शुगर सोबत कनेक्ट करणे आहे, जेव्हा जेव्हा ती घटना झाली तेव्हा तेव्हा तो शुगर नॉर्मल झालं. विषय तर हा होता की शुगर वाढायला पाहिजे होतं, पण शुगर नॉर्मल होताना दिसलं. त्या गोष्टीला आठवून एखाद्या गोष्टीसोबत ट्रिगर करून अँकरिंग करून त्याला कंटिन्यू वापरणे. म्हणून ते चॅन्टिंग मशीन, काउंटर मशीन तुम्हाला दिल्या जाते. का? अफर्मेशन त्या काउंटर मशीनमुळे नाही होत. काउंटर मशीनमुळे तुम्हाला आठवते की अफर्मेशन करायचं आहे. ते रिमेंबरिंग आहे, ते ट्रिगरिंग आहे. त्या ट्रिगरिंग सोबत एक अफर्मेशन जोडून दिलेलं आहे, आय एम सक्सेसफुल. तर जेव्हा जेव्हा तुम्ही त्या काउंटर मशीनला बघणार तेव्हा तेव्हा तुम्हाला अफर्मेशनची आठवण येते, आणि जेव्हा जेव्हा अफर्मेशनची आठवण येते ते अँकरिंग ओपन अप होते, आय एम द बेस्ट. आणि तुम्ही आय एम द बेस्ट, आय एम द बेस्ट, आय एम द बेस्ट, आय एम द बेस्ट करणं सुरू करता. त्या काउंटर मशीनचा आणि तुमच्या आय एम द बेस्टचा काहीही संबंध नाही, पण ती ट्रिगरिंग आहे.
एखाद्या देवाचा वारंवार फोटो बघणे किंवा त्याला तुम्ही तुमच्या मोबाईलच्या वॉलपेपरवर स्क्रीन सेव्हरला लावून देणे. आता जेव्हा जेव्हा तो मोबाईलवर तुम्ही लक्षात जाल, तो फोटो दिसणार आणि तुम्हाला आठवण आहे, अरे यार मला साधना करायची होती. त्या विजन बोर्डचा फोटो तुम्ही तुमच्या मोबाईलच्या वॉलपेपरवर टाकला. जेव्हा जेव्हा तुम्ही मोबाईल ओपन करता, तुमची विजन तुम्हाला बिलकुल समोरच दिसते. माझ्या जीवनात मला ह्या वर्षी हे काम करायचं आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही मोबाईल ओपन कराल, तेव्हा तेव्हा तुमच्या समोर दिसणार, आय वॉन्ट अचीव 1 लाख रुपीज पर मंथ. ओके. आय हॅव ब्राईट न्यू कार ब्रँड न्यू कार इन दिस इयर. ह्या वर्षी माझं लग्न झालं पाहिजे. ह्या वर्षी मला ही स्किल अपडेट करायची आहे. ह्या वर्षी मला ह्या जागेवर फिरायला जायचं आहे. असे 10 वाक्य तुम्ही लिहिले किंवा टाईप करून घेतले, त्याचा एक स्क्रीनशॉट काढला आणि त्या स्क्रीनशॉटला मोबाईलचं वॉलपेपर बनवलं. दिवसातून 100 वेळा आपण मोबाईल ओपन करतो. प्रत्येक वेळेस टाइम बघायला जरी तुम्ही मोबाईल ओपन केला, तुम्हाला तुमचे गोल दिसत आहे. जेव्हा जेव्हा गोल दिसत आहे, तुम्ही तुमचा माइंड अलर्ट होत आहे, अरे मला हे करून दाखवायचं आहे, मला हे करून दाखवायचं आहे. तुरंत त्याच्यासोबत तुम्ही अँकरिंग केली. ह्या सगळ्या गोष्टी केव्हा शक्य आहे? जेव्हा हॅपीनेस मध्ये आहे, फुल कॉन्फिडन्स मध्ये आहे. मी फुल कॉन्फिडन्स मध्ये, हॅपीनेस मध्ये केव्हा होतो? 10 वर्षा पहिले मी ह्या अवस्थेमध्ये होतो. तुरंत तुम्ही हाताचं बोट दाबलं किंवा त्याच्यासोबत तुम्ही एक शब्द वापरला, आय एम द सक्सेसफुल पर्सन बिकॉज आय एम ऑलवेज हॅपी अँड कॉन्फिडंट. हॅपी आणि कॉन्फिडंटला तुम्ही सक्सेस सोबत जोडलं. त्याच्यासाठी तुम्ही काउंटर हातात ठेवलं, स्क्रीन ठेवली. तिन्ही गोष्टी कोरिलेट होऊन जाईल एकदम. इकडे तुमचं गोल दिसत आहे. अरे यार, गोल दिसल्याबरोबर तुम्हाला लक्षात येईल, मला माझ्या गोलसाठी काहीतरी करायचं आहे. तुरंत काउंटर दिसणार, चॅन्टिंग करायची आहे. कशाची? आय एम द सक्सेसफुल बिकॉज आय एम हॅपी अँड कॉन्फिडंट. हॅपी अँड कॉन्फिडंट केव्हा होते? 10 वर्ष अगोदर. काय मोमेंट होता? तुम्ही काहीतरी अचीव्ह केलं. तुरंत माइंड काय करेल? सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी, पॉझिटिव्ह थॉट, पॉझिटिव्ह इमोशन सगळे पॉपअप करेल एकाच वेळेस. इमोशन हाय, तुरंत लागून जाल कामाला. आय अचीव 1 लाख रुपीज पर मंथ व्हेरी इझिली बिकॉज आय एम अ व्हेरी सक्सेसफुल पर्सन. व्हाय? आय एम ऑलवेज हॅपी अँड कॉन्फिडंट. एका मागं एक. म्हणून स्विचवर्ड, अफर्मेशन, गोलबुक आणि विजन बोर्ड. त्याच्यानंतर व्हिज्युअलायझेशन, चॅटिंग, अलग 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 ट्रिगरिंग, क्वांटम जम्पिंग, पाणी एकत्र करून पिणे, टॅपिंग करणे, डोळे बंद करून व्हिज्युअलायझेशन करणे, एखाद्या मंत्राची चॅन्टिंग करणे, हे सगळे अँकरिंग आहे. ती गोष्ट आठवल्याबरोबर ते इमोशन पॉपअप होतात. ते इमोशन पॉपअप झाल्यावर तुम्हाला तुमचं गोल आठवते. गोलला रिपीट करण्यासाठी तुम्ही अफर्मेशन करता आणि अफर्मेशनला शॉर्ट मध्ये आणण्यासाठी तुम्ही स्विचवर्ड वापरता. आणि स्विचवर्ड सोपी असते. चालले तुम्ही ते स्विचवर्ड चॅन्ट चॅन्ट काउंट 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 करत. अशा प्रकारे हे सगळं सेट झालेलं आहे लाईफमध्ये. तर तुमच्यासाठी एक होमवर्क पण आहे की तुम्ही तुमच्या लाईफचे हे निगेटिव्ह ट्रिगरिंग तुम्ही किती करून ठेवले, त्याला थोडस अभ्यास करा. आणि ह्या निगेटिव्ह ट्रिगरिंग सोबत हे कसे क्रिएट झाले त्यावर सुद्धा फोकस करा. त्यानंतर तुमच्या जीवनातल्या प्रत्येक प्रश्नासंबंधित, समस्येसंबंधित राईट काइंड ऑफ ट्रिगरिंग तुम्ही कशा पद्धतीने करू शकता याचा विचार करा. ओके. तर आजचं सेशन आपण इथे स्टॉप करू. आणि
मला सांगा, जे रेग्युलर आपलं महालक्ष्मी आणि हे जे व्हिज्युअलायझेशन ही प्रोसेस आपण घेतली, आज शुक्रवार आहे, मी म्हटलं होतं शुक्रवारी काहीतरी आपण नवीन करू. एखादी नवीन टेक्निक ट्राय करायची की जे कंटिन्यू आहे ते चालू देऊ, एनर्जीला डिस्टर्ब नाही करू. तुम्ही सांगा पटकन, तुम्ही म्हणाल तसं करू. न्यू ट्राय करू. ओके, एकच जण. कारण की चालेल बघा, मग सर. आता नवीन ट्राय करू ना, तर मग झोपणे नाही आहे. नाही तर माहित ओके. पडलं की कॅमेरे बंद आहे आणि अंदर तिकडे बिलकुल लेटून गेले. म्हणजे कॅमेरा नका ऑन करू, पण टेक्निक नवीन आहे तर थोडस अलर्ट राहावं लागेल. मे बी तुम्हाला एनर्जी फील होते नाही होत सांगू शकत नाही. तुम्ही त्या दुनियेत असाल की अरे काहीतरी नवीन आहे, काहीतरी विशेष फिलिंग येणार, तर नाही, ही एनएलपी ची टेक्निक आहे. आणि एनएलपी मध्ये असं काही विशेष होत नसते, फक्त माइंडची प्रोग्रामिंग होत असते. ओके, तर मग आपण एक काम करू, न्यू ट्राय करू आणि सॅटर्डे संडे टाइम पण विचारलं. अरे हो, मी ह्या शनिवारी म्हणजे उद्या आणि परवा बेसिक जे आपले सकाळ संध्याकाळचे क्लास आहे ना, ते घेणार नाही. मी इकडे नागपूरला पण आलो आहे आणि तसंही मला शनिवार रविवारी एक दोन याच्यात सुट्टी घ्यायची होती. पण मी असं ठरवलं की मग एक काम करू आपण, शिवसाधना किंवा सिंहमुखी साधना मी थोडंसं एक्सप्लेन करणार. जर तुमची इच्छा असेल की जसं शनिवारी संध्याकाळी किंवा रविवारी दुपारी जर तुम्ही वेळ देऊ शकत असाल, कोण ज्यांना मी साधना दिली आहे फक्त ते लोक. ज्यांनी साधना ज्यांना नाही दिली, त्यांचं काही गरज पण नाही, कारण की फालतूच नवीन गोष्ट डोक्यात टाकू नका. पण ज्यांना साधना दिलेली आहे त्यांना समजावून सांगण्यासाठी की नेमकी साधना कशी काम करते, तुम्हाला चॅन्टिंग कशा प्रकारे करायचं आहे, मेडिटेशन कशा प्रकारे करायचं आहे, त्याकरिता रेडी असाल तर तुम्ही तुमचा टायमिंग टाकून सांगून द्या, म्हणजे त्यानुसार मी थोडंसं माझं शेड्यूल रेडी करेल. ठीक आहे? उद्या तसे माझं दिवसभर काम आहे, थोडंसं सांगा मला आणि रविवारचा टाइम तुम्ही सांगून ठेवा. ओके, माझा आवाज येत आहे की सगळं स्टॉप झालं? येत आहे आवाज. येत आहे दादा. येतोय. काहीतरी सेटिंग मला बघावं लागते असं वाटत आहे, कारण की बरोबर एका तासानंतर हे स्क्रीन आपोआप बंद होऊन जाते. तर व्हायला नाही पाहिजे. तर ठीक आहे, बाकी लोकांकडून तर काही रिस्पॉन्स नाही आहे, म्हणजे दोन तीनच जण फक्त अलर्ट आहे सध्या. ठीक आहे, असू द्या. ओके, कोणती टेक्निक घेऊ आपण? एक काम करू, पैशाचा क्लास सुरू होता रोज रात्री, तेच करू. एनएलपी ची टेक्निक वापरू, हाऊ टू अट्रॅक्ट मनी इन युअर लाईफ. बघू काय व्हिज्युअलाइज होते. माझी इच्छा आहे की दर शुक्रवारी एक एक एनएलपी टेक्निक तुमच्यासोबत मी शेअर करणार. मनी रिलेटेड आपलं कंटिन्युटी आहे, तर आपण मनी रिलेटेडच आज एनएलपीचं सेशन करू.
दादा मी फक्त सॅटर्डे संडे सांगू नाही शकत, मी शिफ्टिंग राहील तर अटेंड होईल की नाही मला, चालेल चालेल. त्यामुळे हा असेल तर करेल. तसे कारण की अं, 2-3 महिन्यानंतर पहिल्यांदा क्लास घेत आहे तिथं. जे 3 एक महिन्या अगोदर जे जॉईन झालेले लोक आहेत त्यांना मी तेव्हापासून म्हणत आहे की मला हा क्लास घ्यायचा आहे म्हणून. शेड्यूल माझं जमत नव्हतं. चला तर सुरू करू. बघू काय रिस्पॉन्स येते ह्या टेक्निकचा. ताठ सरळ बसा. आपण हिंदीत घेऊ. सभी लोग अपनी जगह पर शांत और स्थिर रूप से बैठिए. अपने पूरे शरीर का तनाव, सारी चिंताएं रिलीज कीजिए. अपने पीठ को सीधा कीजिए. कमर सीधी, कंधे और गर्दन को हल्का छोड़िए. पूरा ध्यान अपने थर्ड आई पर देंगे और लंबी गहरी श्वास लेंगे. प्रत्येक आती जाती श्वास के साथ आपका तनाव, आपकी चिंताएं, आपके जीवन के सारे दुख और पीड़ा शांत, शिथिल हो रहे हैं. सारी भावनाएं रिलैक्स होते जा रही है. आपको शांति और शिथिलता का अनुभव हो रहा है. प्रत्येक आती जाती श्वास के साथ आपकी चेतना और शांत और शिथिल हो रही है. पूरा ध्यान अपने पैरों के तलवों पर दीजिए. पैर के अंगूठे पर देखिए. पैरों के तलवों में जो भी तनाव आपने पकड़ कर रखा है, जो दर्द वहां पर है, सारा दर्द, सारी थकान, सारी पीड़ा रिलीज हो रही है. आपका पैर रिलैक्स हो रहा है. लंबी गहरी श्वासों के साथ आप देख पा रहे हैं आपके पैरों की पिंडलियां, आपके घुटने और आपकी जंघा रिलैक्स हो रही है, शिथिल हो रही है. लंबी गहरी श्वास. आप देख पा रहे हैं आपका सिटिंग एरिया, लोअर बैक, अपर बैक, कमर का एरिया तनाव रहित, दुख और पीड़ा रहित हो रहा है. और शांत और शिथिल और शिथिल और शिथिल. आप देख पा रहे हैं अपने जेनिटल ऑर्गन्स को, अपने गर्भाशय, नाभि के निचले हिस्से को, नाभि को, अपने पेट को,
अपनी छाती को शांत और शिथिल हो रहे हैं। लंबी गहरी श्वासों के साथ अपनी पीठ और पीठ की हड्डियों पर पूरा ध्यान दें। रीढ़ की हड्डियों पर ध्यान दें। अपने कंधों पर, हाथों पर, हथेलियों पर ध्यान दें। आप रिलैक्स और शांत होते जा रहे हैं। शरीर में स्थित हर प्रकार का दुख, पीड़ा और तनाव रिलीज हो रहा है। आप और शांत होते जा रहे हैं। आपका शरीर शिथिल हो रहा है। आपका पूरा ध्यान अपने गले पर दीजिए। गर्दन, सिर का पिछला हिस्सा, सिर का ऊपरी भाग, लेफ्ट एंड राइट हेमिस्फीयर, शांत और शिथिल हो रहे हैं। हर एक प्रकार का तनाव जो आपने अपने गर्दन में, सिर में धारण करके रखा है, रिलीज हो रहा है। दुख, पीड़ा और दर्द शांत होते जा रहे हैं। आपका मस्तिष्क विचारहीन, शांत और शिथिल हो रहा है। आपका पूरा ध्यान अपने चेहरे पर दीजिए। आपका मस्तक, आपका चेहरा, कान, नाक, आपके होठ और आपकी आंखें शांत हो रही है, शिथिल हो रही है। लंबी गहरी श्वासों के साथ आपका पूरा ध्यान अपनी आंखों के पलकों के ऊपर दीजिए। देखिए आपकी पलकों में स्थित सारा तनाव, सारी परेशानियां, सारा बोझ हल्का हो रहा है। आपकी पलकें शांत हो रही है, शिथिल हो रही है। एक भारीपन आपके पलकों के ऊपर आ रहा है और आप अपनी पलक खोल नहीं पा रहे हैं। इतनी शांत और रिलैक्स हो रही है आपकी आंखें कि आपकी आंखों में स्थिरता आ चुकी है। आपकी आंखों की पलकें लॉक हो चुकी है और प्रत्येक श्वासों के साथ आप और गहराई में उतर रहे हैं। पूरा ध्यान अपनी श्वास पर दीजिए। देखिए हर एक श्वास के साथ आपकी मन, मस्तिष्क, चेतना में स्थित सारा तनाव, सारी पीड़ा, सारे नकारात्मक विचार और उनकी अनुभूतियां रिलीज हो रही है। आप और ज्यादा शांत और शिथिल होते जा रहे हैं। आपकी श्वासों की गति कम हो रही है और कम हो रही है। प्रत्येक आती जाती श्वास के साथ आप रिलैक्स होते जा रहे हैं, शांत होते जा रहे हैं। आपके विचार शांत होते जा रहे हैं। किसी भी तरह का कोई ओवर थिंकिंग नहीं, कोई कल्पना नहीं। शांत, सहज अवस्था। आती जाती श्वासों के साथ आपका रोम प्रतिरोम शांत, शिथिल हो रहा है। मैं 10 तक काउंटिंग करूंगा। हर एक काउंटिंग के साथ आपकी श्वास और हल्की होती जाएगी और आपका माइंड
रिलैक्स और डीप रिलैक्स होते जाएगा। नाउ वी टच अल्फा कॉन्शियसनेस, a relaxed state of mind, शांत और शिथिल अवस्था अपने मस्तिष्क की। एक श्वासों के साथ आप गहराई से अल्फा फ्रीक्वेंसी को टच करते जाएंगे। लंबी गहरी श्वास ले, श्वास छोड़े, अल्फा टेक, श्वास लीजिए, होल्ड, छोड़िए, अल्फा 9, श्वास ले, लंबी गहरी श्वास, होल्ड, श्वास छोड़े, अल्फा 8, श्वास ले, लंबी गहरी श्वास, होल्ड, श्वास छोड़ो, अल्फा 7। आप मस्तिष्क की और रिलैक्स और रिलैक्स और रिलैक्स स्टेट पर जा रहे हैं। आपके विचार, आपका शरीर, आपके सारे इमोशन शांत और शिथिल हो रहे हैं। आप डीप रिलैक्सेशन की अवस्था में पहुंच रहे हैं। ये वो अवस्था है जहां से मैनिफेस्टेशन और भी स्ट्रांग हो जाता है। लंबी गहरी श्वासों के साथ अल्फा 6, श्वास ले, अल्फा 5, और रिलैक्स और रिलैक्स और रिलैक्स, अल्फा 4, रिलैक्स रिलैक्स रिलैक्स, अल्फा 3, और ज्यादा शांत और शिथिल, शांत और शिथिल, शांत और शिथिल, अल्फा 2, calm and relax. Every organs in your body, every part of your body, every cells in your body, your mind, your thought, your emotion, completely calm and relax, relax. Alpha 1, relax, relax, relax. दोस्तों,
आज सभी लोगों को अपने जीवन में पैसों की जरूरत होती है। हर व्यक्ति किसी न किसी रूप में पैसों को प्राप्त करना चाहता है। पैसा वो एनर्जी है जो हमेशा जिंदगी के अंदर खुशहाली और शांति को लेकर आती है, हमारी सारी इच्छाएं की पूर्ति करती है, हमारे जीवन में स्थिरता लेकर आती है। तो आइए आज मैं आपको सीक्रेट बताता हूं कि किस तरीके से आप धन को अपने जीवन में किस तरीके से आकर्षित कर सकते हैं। शांत अवस्था में बैठिए, अपना पूरा ध्यान अपने श्वासों पर। अपने रीढ़ की हड्डी को सीधा कीजिए, कंधों को सीधा करें, अपने चेहरे को थोड़ा सा अपलिफ्ट करें, अपने सीने को, चेस्ट को ओपन करें, जस्ट लाइक अ सक्सेसफुल एंड अ कॉन्फिडेंस पर्सन। और दोहराइए अफर्मेशंस को अपने मानस पटल पर, अपने मन ही मन। अपने दोनों कानों के बीच में मेंटल स्क्रीन के ऊपर देखिए इन शब्दों को और सुनने का प्रयास करें इन शब्दों को। I am wealthy and successful in my life. 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 I am rich. I am rich. I am rich. I am rich. मैं अमीर हूँ। 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 कीप रिपीटिंग, बार बार दोहराते जाइए, सुनते जाइए इन शब्दों को, मानस पटल पर इन वर्ड्स को देखते जाइए। पूरा ध्यान अपने कानों के ऊपर, सुनिए इन शब्दों को। I am wealthy. I am successful in my life. I am wealthy and successful in my life. I am wealthy and successful in my life. I am wealthy and successful in my life. इस ध्वनि को अपने सर से अपने पांव तक की तरफ, अपने पांव से अपने सर की तरफ बार बार गुजरते हुए देखिए। इसे अफर्मेशन को रिपीट कीजिए अपने मानस पटल पर, इसे दोहराते जाइए, कानों से इसे सुनते जाइए और इसकी ऊर्जा को शरीर के हर एक
सेल्स में प्रवाहित होते हुए देखिए। इसे फील कीजिए, इसे अनुभव कीजिए। आई एम वेल्दी एंड सक्सेसफुल इन माई लाइफ। आई एम वेल्दी एंड सक्सेसफुल इन माई लाइफ। मैं अमीर हूँ, मैं अमीर हूँ, मैं अमीर हूँ, मैं अमीर हूँ, मैं अमीर हूँ। आई एम सक्सेसफुल एंड वेल्दी इन माई लाइफ। आई एम वेल्दी एंड सक्सेसफुल इन माई लाइफ। I am successful and wealthy in my life. I am rich. I am wealthy. I am rich. I am wealthy. मैं अमीर हूँ, मैं अमीर हूँ, मैं अमीर हूँ, मैं अमीर हूँ। I am wealthy. I am wealthy. I am wealthy. I am successful. I am successful. I am successful. I am successful and wealthy and rich. I am rich and wealthy and successful. देखिए इस पिक्चर को अपने मानस पटल पर, इसकी आवाजों को सुनिए, इस पिक्चर को देखिए। आप सक्सेसफुल है, आप अमीर है, आप वेल्दी है। ब्राइट कीजिए, इसकी ब्राइटनेस को बढ़ाइए और क्लियरली देखिए इन पिक्चर्स को। देखिए अपने आप को एक बड़े, सुंदर और शानदार आलीशान मकान के अंदर। देखिए अपने आप को एक बड़ी सी कार चलाते हुए। देखिए अपने आप को महंगे कपड़े पहनते हुए। देखिए अपने आप को दूसरी कंट्रियों के, विश्व भर में यात्रा करते हुए। देखिए अपने आप को अवार्ड विनिंग फंक्शंस के अंदर। देखिए अपने आप को सक्सेसफुल इन योर बिजनेस, जॉब एंड करियर के अंदर। आप देखिए अपने आप को यू आर अचीवर, यू आर सक्सेसफुल। देखिए अपने आप को कितने सारे लोग आपको प्रेम दे रहे हैं, आशीर्वाद दे रहे हैं, बेशुमार गिफ्ट्स आपको दे रहे हैं आपके सक्सेस के प्रति। देखिए अपने आप को इन महंगे तोहफों को लेकर कैसा आप फील कर रहे हो। देखिए अपने आप को, इस सोसाइटी को जो आपको योगदान दे रहे हैं। देखिए अपने आप को लोगों को एम्पावर करने के लिए। देखिए अपने आप को लोगों की जिंदगी बदलते हुए। देखिए अपने ब्राइट शाइनिंग चमकदार चेहरे को। देखिए अपने ग्लिटरिंग चमकदार आंखों को। देखिए आप सभी लोगों, सभी तरफ से अमीर लोगों के साथ हैं। देखिए आप सभी तरह के अमीर लोगों के साथ हैं। बड़ा और ब्राइट और बिग कीजिए इस पिक्चर को, और ब्राइट कीजिए और कलरफुल कीजिए। इन वॉइसेस को सुनिए। इस पिक्चर को 3 डायमेंशन में लेकर आइए और इस वॉइस को डॉल्बी साउंड में सुनिए। आई एम सक्सेसफुल, आई एम अचीवर, आई एम सक्सेसफुल, आई एम अचीवर, आई एम सक्सेसफुल, आई एम अचीवर, आई एम वेल्दी, आई एम रिच, आई एम वेल्दी, आई एम रिच, आई एम वेल्दी, आई एम रिच। इस पिक्चर को अपने पास लेकर आइए, एक बार फिर से दोहराइए। आई एम वेल्दी and successful in my life. I am wealthy 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 and successful in my life. I am rich. I am rich. I am rich. I am wealthy and successful in my life. I am wealthy and successful in my life.
अब अपने आप को देखिए। अब जब भी अमीर लोगों से मिल रहे हैं, आपके अंदर एक मोटिवेशन आ रहा है। लोग आपसे मिलने के लिए बेताब है। अपने चेहरे पर आई हुई चमक को देखिए। देखिए अपने आप को इन सारे अमीर लोगों के बीच में घिरा हुआ। सारे अमीर लोग आपको घेरे हुए हैं। समय लीजिए अपना, एंजॉय कीजिए इन मोमेंट्स को, इन पिक्चर्स को देखिए, ब्राइट, कलरफुल, शाइन। सुनिए उन आवाजों को। आपका बैंक का मैनेजर आपको बोल रहा है आपसे, यू आर फाइनेंशियली फ्री, यू आर फाइनेंशियली फ्री, यू आर फाइनेंशियली फ्री। सुनिए इन आवाजों को बार बार, डॉल्बी साउंड में सुनिए। आई एम वेल्दी एंड सक्सेसफुल इन माई लाइफ, 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 I am wealthy and successful in my life. I am wealthy. I am rich. I am successful in my life. I am wealthy and successful in my life. इन फीलिंग्स को बढ़ाइए, कलर डालिए इन फीलिंग्स के अंदर। देखिए ब्राइट शाइन पिक्चर को। देखिए इस फीलिंग्स को आपकी बॉडी के हर एक पार्ट में जाते हुए, हर एक सेल्स के अंदर जाते हुए, और कीप एंजॉयिंग इन दिस मोमेंट। इस पिक्चर को एंजॉय कीजिए। आई एम सक्सेसफुल इन माई लाइफ, आई एम वेल्दी एंड 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 सक्सेसफुल इन माई लाइफ, I am wealthy and successful in my life. सुनिए इन आवाजों को, बड़े वॉल्यूम के अंदर सुनिए। अप्रिशिएट कीजिए अपने सक्सेस को, स्मेल कीजिए अपने सक्सेस को, टेस्ट कीजिए अपने सक्सेस को, फील कीजिए अपने सक्सेस को। सुनिए अपनी सक्सेस की आवाजों को, देखिए अपने सक्सेस को, यूनिवर्स में भेजिए अपने सक्सेस को। Universe is showering wealth and success in my life. Universe is showering wealth and success in my life. Universe is showering wealth in my life. Universe is showering wealth and success in my life. Universe is showering wealth and success in my life. Universe is showering wealth and success in my life. Universe is showering wealth and success in my life. कीप चैंटिंग, बोलते रहिए, बोलते रहिए, बोलते रहिए, सुनते रहिए इन आवाजों को, देखिए इन पिक्चर को। यूनिवर्स इज शावरिंग वेल्थ इन माई लाइफ, यूनिवर्स इज शावरिंग वेल्थ एंड सक्सेस इन माई लाइफ, यूनिवर्स इज शावरिंग वेल्थ एंड सक्सेस इन माई लाइफ, यूनिवर्स इज शावरिंग वेल्थ एंड सक्सेस इन माई लाइफ। कीप लिसनिंग, सुनते रहिए, सुनते रहिए, सुनते रहिए इन अनमोल शब्दों को। बारंबार बारंबार सुनिए इन शब्दों को जो यूनिवर्स आपको दे रहा है। ये गिफ्ट जो यूनिवर्स आपके लिए लेकर आया है, उसे रिसीव कीजिए, उसे सुनिए, ध्यान से सुनिए। आई एम वेल्दी एंड सक्सेसफुल इन माई लाइफ। सुनते रहिए इन शब्दों को। यूनिवर्स इज शावरिंग वेल्थ एंड सक्सेस इन माई लाइफ, यूनिवर्स इज शावरिंग वेल्थ एंड सक्सेस इन माई लाइफ। सुनते रहिए इन शब्दों को। यूनिवर्स इज शावरिंग वेल्थ एंड सक्सेस इन माई लाइफ। फील कीजिए इन शब्दों को। यूनिवर्स इज शावरिंग वेल्थ इन माई लाइफ। फील कीजिए इस इमोशन को। यूनिवर्स इज शावरिंग वेल्थ इन माई लाइफ, यूनिवर्स इज शावरिंग वेल्थ एंड सक्सेस इन माई लाइफ। देखते रहिए इन इमेजेस को, देखते रहिए अपने बड़े से घर को, देखते रहिए अपने बड़े से गाड़ी को, अपने एक्सपेंसिव ड्रेसेस को, एक्सपेंसिव वॉचेस को, एक्सपेंसिव परफ्यूम्स को। देखिए, स्मेल कीजिए अपने एक्सपेंसिव परफ्यूम को, स्मेल कीजिए अपने एक्सपेंसिव परफ्यूम्स को।
टेस्ट कीजिए एक्सपेंसिव डिशेस को, फील कीजिए अपनी यात्राओं को जो आप देश विदेश में कर रहे हैं, एंजॉय कीजिए उन लोगों के साथ प्रीशियस मोमेंट्स को जो रिच और वेल्दी है। देखिए अपने योगदान को जो आपने अपनी सोसाइटी में दिए हैं। देखते रहिए कितने सारे हजारों लाखों लोगों को आप मोटिवेट कर रहे हैं, एम्पावर कर रहे हैं। कैसे आप उनकी जिंदगी को बदल रहे हैं, इस पिक्चर को देखते रहिए, बिगर ब्राइटर एंड पिक्चर को देखिए। आप मिल रहे हैं अपने अमीर लोगों को, सक्सेस को देखिए, अचीवमेंट को देखिए। आपके लिए जो प्रेज हो रहा है, आपकी जो तालियां बज रही है, आपके लिए जो अप्रिसिएशन हो रहा है, उस आवाजों को बड़े तेजी से सुनिए। आई एम बीइंग हेल्दी एंड हैप्पी, आई एम बीइंग हेल्दी एंड हैप्पी, आई एम बीइंग हेल्दी एंड हैप्पी, आई एम वेल्दी एंड हेल्दी, आई एम वेल्दी एंड हेल्दी, आई एम सक्सेसफुल, आई एम अचीवर, आई एम सक्सेसफुल, आई एम अचीवर, आई एम सक्सेसफुल, आई एम अचीवर। समय दीजिए अपने आप को, इस इमोशन को, इस फीलिंग्स को रिसीव करने के लिए। इस इको को बढ़ाइए, इस वॉल्यूम को बढ़ाइए। देखिए आवाज बार बार गूंजते हुए आपके पास आ रहा है। यूनिवर्स इज शावरिंग वेल्थ एंड सक्सेस इन माई लाइफ, यूनिवर्स इज शावरिंग वेल्थ एंड सक्सेस इन माई लाइफ, यूनिवर्स इज शावरिंग वेल्थ एंड सक्सेस इन माई लाइफ, यूनिवर्स इज शावरिंग wealth and success in my life, universe is showering wealth and success in my life, universe is showering wealth and success in my life, universe is showering wealth and success in my life. I am healthy, I am wealthy, I am healthy, I am wealthy, I am healthy, I am wealthy, I am successful, I am an achiever, I am a successful, I am an achiever, I am a successful, I am an achiever. Keep chanting these words. सेंस कीजिए, फील कीजिए इस अवस्था को, सुनिए इन आवाजों को। आई एम वेल्दी एंड सक्सेसफुल इन माई लाइफ, आई एम वेल्दी, आई एम रिच, आई एम सक्सेसफुल, यूनिवर्स इज शावरिंग वेल्थ एंड सक्सेस इन माई लाइफ, आई एम रिच, मैं अमीर हूं, 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 मैं अमीर हूं। इस फीलिंग्स के साथ इसे चैंट करते रहिए। सुनते रहिए इन आवाजों को। अपने कंधों को हिलाइए, अपने दोनों हाथों को रब कीजिए, अपने चेहरे पर लगाइए। फिर से दोनों हाथों को रब कीजिए, जोर से अपनी आंखों पे लगाइए। धन्यवाद दीजिए इन पैसों का जो आपके जीवन में वैल्यू को ऐड कर रहे हैं। धन्यवाद दीजिए अपने मास्टर्स का, धन्यवाद दीजिए अपने ईश्वर का, धन्यवाद दीजिए आर्कएंजल एरियल का। गले मिलिए अपने पैसों से, हाथ मिलाइए अपने पैसों के साथ, रिस्पेक्ट कीजिए अपने पैसों की। पूरी तरीके से गले मिल के चूम लीजिए अपने पैसों को, बाहों में भरिए, कस के बाहों में भरिए। बताइए अपने पैसों को कितनी इंपॉर्टेंस है इन पैसे की आपके लाइफ के अंदर। अपने धन को कस के बाहों में धरिए, उसे चूमिए और बोलिए कितनी इंपॉर्टेंस है पैसे की आपके लाइफ के अंदर।
बोलिए इस पैसे से, मैं जिंदगी भर आपकी रिस्पेक्ट करूंगा, सिर्फ आप मेरे साथ रहिए। बोलिए इस पैसों के साथ, मैं जिंदगी भर आपकी रिस्पेक्ट करूंगा, सिर्फ आप मेरे साथ रहिए। ग्रेजुअली, धीरे धीरे, अपना समय लेते हुए आप अपनी आंखें खोल सकते हैं। इस एक्सरसाइज को ज्यादा से ज्यादा बार करिए, ताकि आपको अपने जीवन में पैसे को और सक्सेस को अट्रैक्ट कर सके। मैं आप सभी लोगों का धन्यवाद करता हूं और प्रार्थना करता हूं आपके लिए कि आप दुनिया के सबसे धनवान इंसान बने। आपके जीवन में खुशियां ही खुशियां आए, आप सक्सेस को, कामयाबी को प्राप्त करें। आपको जीवन में कभी भी पीछे मुड़ के देखना ना पड़े। विथ लॉट्स ऑफ लव एंड ग्रैटिट्यूड, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स, लॉट्स ऑफ लव एंड ग्रैटिट्यूड, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स, लॉट्स ऑफ लव एंड ग्रैटिट्यूड, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स। ओके, back to your body, back to your consciousness, and how you feel. Please share your reviews. प्रत्येकाने काहीतरी बोला, कारण की आज युनिक सेशन घेतलाय आपण ना. मला पण कळलं पाहिजे की माझी NLP प्रॅक्टिस कशी चालू आहे. अरे झोपले वाटते सगळे. सर खूप छान. हा, खूप छान. मला तर नीता हा, अंबानी प्रतिभा समोर मॅडम, दिसत गुड होती. इव्हनिंग. हा, हा, बोला. गुड इव्हनिंग सर. सर मला ते पूर्ण होईपर्यंत नीता अंबानी समोरून दिसत होती. वा, त्याचे पिक्चर्स आपण बघतो ना, तर ते समोर समोर हा, तेच येत होते सगळं. छान आहे. खूप छान Lots झालं of सर blessings. मेडिटेशन. खूप छान. थँक्यू सर. थँक्यू सो मच. आणखी कोणी? दादा कोणी छान. हा कप हातात धरला? हा, सर मनीष सर माझं बोला. लास्टला थोडं मिस झालं, पण हा, अच्छा बोलताय का? बोला बोला. हा, पण तरी ते इतकं हॅपी आणि इतकं लक्झरियस होतं, इतकं खूप छान फिलिंग होती सर. थँक्यू. वा, खूप काही काही बघितलं. खूप छान वाटलं शाहरुख. बढिया. हो, Blessing, lots कारण of तो blessings. पण खूप लक्झरियस राहतो आणि म्हणजे असं स्टेजवरती होते मी, असं काही काही खूप काही काही होतं, खूप मस्त. थँक्यू दादा. छान आहे. थँक्यू. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. थँक्यू. मनीष सर बोला. दादा छान वाटला. चांगला नवीन एक्सपिरियन्स आज करायला मिळाला आणि फिलिंग थोडी अलग होती. मनात म्हणजे जे दिसत होते वेगवेगळ्या टाईपनी आपल्याला, म्हणजे म्हणजे थोडस मी आता स्वतःला असा एक्सपिरियन्स केला तिथे की मी स्वतःच उभा आहे पैशामध्ये आणि ते पैशाची ज्या डुबकी मारून तिथे पोहत आहे असा भास झाला मला. बरं, हे तर ठीक आहे, पण अफर्मेशन कसे करायचे कळलं? हो हो कळले. कशा फिलिंग्स आणि कसे भावना जागृत करून किती पॉवरफुली आपण असे अफर्मेशन करतो. हो जर अशा प्रकारे आपण चॅन्ट केलं, 10 मिनिट जरी चॅन्ट केलं,
तर काय एनर्जी ओपन अप होऊ शकते. हो दादा, होऊ शकतो. नक्की नक्की. येस. ब्लेस यू. लॉट्स ऑफ ब्लेसिंग. थँक्यू दादा. आणखी कोणी? सर शोभन सेलिब्रिटी हाँ बोलिए. फीलिंग आ रही थी. अच्छा. सेलिब्रिटी की फीलिंग जैसे प्रियंका चोपड़ा आती है मॉडलिंग करके, सब लोग सामने फोटो लेने के लिए खड़े हो जाते हैं. वाह. ऐसा फीलिंग आ रहा था कि नहीं, बिग एंटरप्रेन्योरशिप और एक ट्रॉफी मिल रही है अभी मोदी जी अभी के अभी हाथ पे. अभी मुझे आपके साथ एक सवाल. हाँ जी. ये प्रैक्टिस होने के बाद हाँ. अब पैसा चाहिए कि नहीं? हाँ सर, अभी आज के ड्रीम से तो बहुत लग रहा था कि चाहिए. है ना? डोनेट कर देंगे हम, चिंता नहीं करना, हाँ, लेकिन पैसा फिर चाहिए. बिल्कुल बिल्कुल सर. वो भी था साथ में कि नहीं, मैं वो भी काम कर रही हूँ जो मैंने आपको बताया था, ये हमने वो भी लिया है कर ना रही हूँ. अफर्मेशन कि हम हाँ, सोसाइटी में कंट्रीब्यूट कर कर रही हूँ. रहे हैं, हाँ. लोगों के जीवन में वैल्यू ऐड हो रही है ना. हाँ जितना धन जी. आएगा उतना वेलकम. यस सर. अभी बिल्कुल ऐसा नहीं बोलना जीवन में कि धन नहीं चाहिए. हाँ चाहिए लेकिन नहीं सर. चाहिए, ये वाक्य बिल्कुल नहीं बोलना. हाँ सर, पावर चाहिए ही फीलिंग चाहिए, होती है. भले पैसा ही आ रहा है, डोनेट कर दो पावर लेकिन आती चाहिए. है. यस यस हाँ यस, बढ़िया. जी. थैंक यू अच्छा, भैया. लॉट्स ऑफ ग्रेटिट्यूड, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. चला, ओके. आणखी कोणी आहे? बाकीच्यांना डुलकी लागली. हम्म. दादा चला ठीक आहे. सॅटर्डे संडेचे हा. मग जे सेशन होतील मग त्याचं रेकॉर्डिंग होईल ना? रेकॉर्डिंग बघन येईल चालेल. का? ठीक आहे, बघन. हा चालेल. ठीक. चला, लॉट्स थँक्यू ऑफ लव्ह दादा. अँड ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ थँक्यू. ब्लेसिंग्स ऑल ऑफ यू. ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड. अशाच येस प्रकारे दादा. मनी अफर्मेशन करा आणि मनीला आपल्या जीवनामध्ये अट्रॅक्ट करा. है ना? आज छान कन्सेप्ट तुमचे क्लिअर झाले असेल अफर्मेशनच्या बद्दल. ब्लेस यू ऑल.